नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 6, 7, 8 जुलै 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा महत्त्वाचे बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रात पुढील 3 दिवसांमध्ये पावसाची स्थिती काही भागांमध्ये जबरदस्त स्वरूपात तर काही भागांमध्ये मध्यम जोरदार स्वरूपात असून वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। काही भागात पावसाचा खंड देखील असणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामानाचा 26। नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामानाची मोठी अपडेट 6, 7, 8 जुलै या 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अंतर्गत भागाकडे सरकत असले तरी कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आणि अरबी समुद्रातून सुरू असलेल्या ओलसर वाऱ्याचा पुरवठा महाराष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी अनुकूल वातावरण ठेवू शकतो। कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता कायम। विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाट भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। मात्र काही भागात पावसाचा खंड देखील पडू शकतो। सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची पुष्टी नाही। पुढील काळात ही प्रणाली कमकुवत होऊन अंतर्गत भागात सरकण्याची शक्यता। त्यामुळे कोकण आणि घाट माथा भागात पावसाचा जोर तुलनेने अधिक, तर महाराष्ट्रातील काही अंतर्गत भागात पावसाचे प्रमाण बदलते राहू शकते। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तेथे फवारणी टाळा, काढलेले पीक सुरक्षित ठेवा आणि मेघगर्जना सुरू असताना उघड्या शेतात काम करू नका। एकंदरीत 6 आणि 8 जुलै दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून विशेषतः कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहू शकतो। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामानाचा सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणामध्ये महत्त्वाचे बदल बघायला मिळणार आहे। तर बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा महाराष्ट्राकडे येत आहे आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे। 6, 7, 8 जुलै 2026 या स्थितीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये वादळी पाऊस तर काही भागामध्ये तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात असणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळच्या दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात राहील। केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, रामगुंडम इकडे हलका मध्यम राहील। जगदलपूर आणि आसपासच्या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। भुवनेश्वर, कांतमल, रायपूर, कोरबा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। कोलकाता, धनबादलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकण आणि तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागात तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज असून इतर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना, बंडा या भागात अतिवृष्टीचा जोर राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। धामणे, कानाकोंबी तसेच
कानापूर, गुंजी इकडे अतिवृष्टीचा जोर राहील. गोवा राज्याचा परिसर मडगाव, कोचकोडे, रिवोणा, जागवी, तिक्सा, अलगोटे, पणजी, वास्को द गामा अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे. मपासा, पारसेम, औरस, वेंगुळा, महापण, कुडल अतिवृष्टीचा जोर या भागात राहील. कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी मुसळधार पावसाचा अंदाज राहील. अडदाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. कुरणवाडी, सांकेश्वरा मध्यम पावसाचा अंदाज राहील. तसेच मालदाटी, चिकोडी, रायबा, खेडकल हलका मध्यम राहील. शिरगोपी, कोडाची, सांगली, मालगाव, देसिंग मध्यम पावसाचा अंदाज आहे. जळकाटी, किरंगी, दागलपूर, अडाली, टिलसंग आणि तसेच जत मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील. सोलापूर जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात गेडी, चिंके, सांगोळे, दिगाची हलका मध्यम राहील. तसेच मौद, बुद्रुक, बालवानी, पिलवी, अकलूज, माळसरस, बराड, शिंगणापूर मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील. कुरुल, बेलाटी, सोलापूर हलका पाऊस राहील. वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, गोटाला हलका पाऊस राहील. वडोला, तांदवाडी, तुळजापूर, पैरभंग, पाणेगाव, बार्शी मध्यम पावसाचा अंदाज आहे. करकम, शेतपल, अंगार इकडे हलका मध्यम राहील. अरणगाव तसेच कुरुरवाडी, बेंबले, टिंबुर्णी, वांगी, केरन, खोंडे, सेल्सियस, परांडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. बारामती, लुसुंबे हलका पाऊस राहील. सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती लाटे, फलटण आणि नांदल लगेच पिसर, अद्राकी मध्यम पावसाचा अंदाज आहे. मोल, दिक्सल, निंदाल, देवडी, सातारा, कोरेगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील. पुसवली, औंध, मायानी, विटा, कराड, कडेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील. इस्लामपूर, नरसिंहपूर तसेच तासगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. तसेच कोकण विभागाकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची स्थिती जबरदस्त राहील. तसेच महापण, कुडल, वैज्ञानिक, पिपकासल अतिवृष्टीचा जोर राहील आणि कडेगाव, पटेगाव, पोंडा, राधानगरी, खारेपट्टण इकडे अतितीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. आणि विजयदुर्ग लगेच पेसर बघितलं असता बेलकर, साखरपा, संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरी, पूर्णागड, वडापेठ, नेरवा, मुलगोण या भागातही ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मलकापूर, कोकरूड या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि कोल्हापूर जिल्ह्यात अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील. कापसी, निपाणी, जैनवाडी, कागल, कोल्हापूर, जेतवेल, किनी, कोडाली जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसे बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माकंजर अतिवृष्टीचा जोर पुढील 3 दिवसात राहील. सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती कोयना, पाटण, आरळ, आरवाडे ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज राहील. मार्गाव, तांबे, गुहागर तसेच सागदेव, ओसोटा, फोर्ट, मेढा, उडाले, महाबळेश्वर इकडे ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज आहे. पाचपणी, कलसी, श्रीवर्धन, दिवेगरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील. पोलादपूर, माडवर्धन, गोरेगावलाई बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे. आणि तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज भोर, शिवापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील. मार्गाव, जेजुरीला मध्यम स्वरूपात राहील. कडेगाव, दौंड, राऊळ, नार्वे, बोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे. दायरी, पुणे, लोणी, कालभोर, चाकण, पाबल, मलठण, कवटे, भांबर्डे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. तसेच आले आणि टाकटोकेश्वर, मध, जुन्नर, ओतूर अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे. तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेतलाई ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज राहील. कर्जत, कोसर, मुंबई, नवी मुंबई इकडे अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी राहील. वाडा, मनसर, नारायणगाव, जुन्नर, ओतूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील. आंबेगाव, मुरबाड, ठाणे, कल्याणमली, नवी मुंबई, मुंबई, वळी, कोडवाडा, मिरा, भायंदर ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज आहे. घाटमातेकडे शिवाले, वैशाखरे, घोटाले, राजूर, सम्राट, गुंडा, उंबरपाडा, पिलवी, इगतपुरी, जोर, मोकडा, त्र्यंबक या बहुतांश ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज घाटमात्याकडे देखील बघायला मिळणार आहे. पुढील 3 दिवसात वसे, विरार, उंबरपाडा, पिलवी, सपाले, पालघर, विसर, वाणेगाव, कासाकुरुड अतिवृष्टीचा जोर राहील. नाशिक जिल्ह्याकडे भयंकर पावसाचा अंदाज असून अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती पुढील 3 दिवसात जोरदार स्वरूपात राहील. आले आणि भालवानी, पानेसुपे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. जामखेड, काडा, आष्टीला मध्यम स्वरूपात राहील. तसेच लगेच बगूर, पातर्डी, जांभळी, माका, बनास, निवासा आणि लगेच धनगरवाडी, वांबोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे. घारगाव, मांडवे, वरवंडीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. अति जोरदार पावसाचा अंदाज देवळी, प्रवारा, श्रीरामपूर, तालिकाबन, आश्वी, लोणी, संगमेर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे. नाशिक जिल्ह्याकडे राजूर, अकोला, शमशेरपूर, नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके लगतचा पैसर, इगतपुरी, मुनगाव, वडवरे, नाशिक, तिर्डे, डुबरे, निफाड, लासलगाव, पाटोदा या भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे.
लासलगाव, पटोदा, कुसुमाडी, मामदापूर, तालवड, मनमाड इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। वणी, डोडांबे, चांदवड मुसळधार स्वरूपात राहील। कळवण, ओझर, देवळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सौदाणे, मालगाव, नांद्राणे, मेवंबे आणि तसेच शेरळ, मालेगाव, अंजन मुसळधार पावसाचा अंदाज राहील। औटी, सटाणा, नामपूर, निमशेवडी, अंचाले जोरदार स्वरूपात राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅट, चिंचखेड, डिवी, दुसाने मध्यम जोरदार स्वरूपात राहील। पिंपळनेर, चोरवड, नागपूर, अंमली, कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज आहे। दिवी, दुसाने, चिमटाणे लगतचा परिसर बघितला असता धोंडाईचा, शहादा आणि अक्कलकोट, तळोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याकडे असोल, मालगाव, केटिया, बुडकी, शिरपूर आणि वाजीपूर, चोपडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कापडणे, धुळे, अंजंग, अरबी, बोकरूड जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, ओवाड, यावल, फैजपूर, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पौर, बडगो, पाचोरा जोरदार स्वरूपात राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात मुंबई, चाळीसगाव, साई, गव्हाण, कन्नड, हतनूर तसेच नांदगाव, तालवड, मामदापूर अतिमुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। एळगुप्पा, देवगाव, फुलंब्रीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, लिंबेजळगाव, बेडकीन मुसळधार स्वरूपात राहील। ढाके, पाल, पैठण, भक्तपूर, अमरापूर, हंसापूर, पालम टाकली जोरदार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेखर, सटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, गुलापांगरी, जालना, बदनापूर जोरदार स्वरूपात राहील। देऊळगाव, राजा, दावडी, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा या भागात जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। आणि बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, उमापूर, करकम मध्यम स्वरूपात राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोळ, सोनपेठला मध्यम पावसाचा अंदाज आहे। यलम, चौसाला, पाटोदा, पात्रूड, खर्डा आणि धाराशिवचा परिसर, कळंब, मासा, तारकेटबोम मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोळ, सोनपेठला मध्यम हलका राहील। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, राणीसोगो, अहमदपूर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। धाराशिवमध्ये एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, पेरबंग, पाणेगाव, बार्शी, तुळजापूर, वडोळा, तांदवडी, नळदुर्ग, ओटी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे भाटांची, किल्लर्णी तसेच लगेच परिसर बघितलं असता लातूर, घाटेगाव, खिंतोट, औसा या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। औरत, शहाजानी, हलसी, भालकी, बिदर हलका पाऊस राहील। उदगीर, रावणकोला, हनेगाव, जकाल हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। लातूर रोड, उणजुक, जळकोट, मुखेडलाई हलका पाऊस राहील। परभणी जिल्ह्याकडे नरसी, कवठा, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम मध्यम स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जंतूर जोरदार स्वरूपात राहील। सेलू, आष्टी, पाथरीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, नांदेड भागाला मुखेड, पेठुंबरी हलका मध्यम बघायला मिळणार आहे। भोकर, हिमायतनगर, टाकणी, मोरचोंदी हलक्या स्वरूपात राहील। तसेच हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावलाई हलका मध्यम पाऊस राहील। आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रितारला मध्यम स्वरूपात राहील। मालेगाव, परतूर, महसूर, मंगळुपी, कर्जना, खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोड, लोणी, लोणार, बीबी जोरदार स्वरूपात राहील। रिसोड, मेहकर, डोंगाव या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। घाटबोरी, कुदनापूर, चिखली, केलवर, बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील। खामगाव, शेवगाव, मोटाला, पिंपरी, गव्हाली तसेच दासराखेड, अदल, बुद्रुक, जळगाव, जामत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, तेलरा, जळगाव, जामत जोरदार स्वरूपात राहील। अंधरुणा, पात्रुडा, अकोला, बोरगाव, मंचिक, गोरेगाव, आळंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला जोरदार स्वरूपात राहील। असेगाव, अंजनगाव, सुरजी, चांदोर बाजार, ब्राह्मणतळी, चिखलदरा, रिसालधारणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मोर्शी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड तसेच लगेच पिसर, तळेगाव, कर्जना जोरदार स्वरूपात राहील। बडनेरा, अमरावती, मोझारी, चांदूर, धामणगाव रेल्वे, फुलगाव आणि नांदगाव, खंडेश्वर, पल्लीगाव, बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्यात नेर, लाटके, धारवा आणि जांभोळा, कल्ला मध्यम जोरदार स्वरूपात राहील। जवई इकडे जोरदार स्वरूपात राहील। डिग्रस, देहाणी, पुसतखंडा हलका पाऊस राहील। महागाव, मौर, पांढरगावडा, घाटंजी, करंजी इकडे हलका असून घाटंजी, करंजीला जोर जास्त राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट जोरदार स्वरूपात राहील। देवळी, कोल्हापूर, जामणी, अरबी, वडोणा, लाडगड मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे बोटीबोरी, हिंगणा, पाचगाव तसेच लगेच पिसर, नागपूर, कामठी, वाघोली, पारशिवनी, वनेरा, घोटी, बडेगाव, बिचवा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, चिखली, धर्मपुरी, असोली, कंधारी
जोरदार पावसाचा अंदाज राहील. लखनी, साकोली, संग्रानी, कोलेगाव, बोंडगाव, चिंचगड, मार्कसा जोरदार स्वरूपात राहील. अडाईल, गौतमगाव, पावणी, भिवापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसाची स्थिती तुमसर, तिळा, गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा, लांजी जोरदार पावसाचा अंदाज राहील. गडचिरोली जिल्ह्याकडे नगरसभेसर चिंचोला, डोंगरगड, कोलेगाव, बोंडगाव आणि देसिंग, दिगोरी, कुरखेडा, बालेटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे. चिरमुरा, नाटचौक, गडचिरोली, धनोरा, मुरमगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील. सिंदेवाई, वलनी, राजोळी, मुलसावली, चामोर्शी मध्यम स्वरूपात राहील. घोट आणि तसंच गिरवाडा, पाराकोट, एटापल्ली, आहेरी, भांबरगड मध्यम स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि